लक्षात येतं. तसेच आमचे आदिनाथजी अन्नदाते आहेत, अशोक पाटील आहेत, बिरजू परदेशी आहेत, इतर सगळे मान्यवर आहेत आणि आपण ज्यांच्यावर अतोनात भरभरून प्रेम करतात ते आमचे स्वर्गीय आरजी फडसाहेबांना. आमचे बंधुराज श्रीकांतराव इथे उपस्थित आहेत. त्यांनी ही रेडिओ श्रोता संकल्पना आणि संघटना बांधली. अण्णांनी आमच्या श्रीलंकेपर्यंत गेले ते रेडिओच्या माध्यमातून. देशामध्ये कानाकोपऱ्यात त्यांचा मित्रपरिवार होता आहे, आजही आहे. आणि माणूस गेल्यानंतरच त्याची कीर्ती कळते. जिवंत असेपर्यंत तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमते उरे कीर्ती मागे. जी कीर्ती आत्ता तुम्हाला महाराष्ट्राबाहेरून तुम्हाला आरजे अण्णांना प्रेम करणारे श्रोते जेव्हा भेटतात, त्यांच्या रेडिओच्या प्रेमाबद्दल, संगीताच्या प्रेमाबद्दल, साहित्याच्या प्रेमाबद्दल भरभरून बोलतात. रेडिओचे मी अनेक त्यांचे प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया मी ऐकलेल्या आहेत. त्यामुळे या संकल्पनेचे ते मूळ संकल्पक होते असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि त्यांच्या प्रित्यर्थ हे होत आहे असं म्हटलं तरी आपण सगळेजण त्या निमित्ताने एकत्र येतो. आणि आजच्या या धक्काधक्कीच्या आणि अतिशय काय म्हणायचं गतिमान युगामध्ये कुठेतरी शांतीचा आणि समाधानाचा आपण वसा शोधत असतो. तर ती जागा म्हणजे हे असे संमेलन, मग ते संगीत संमेलन असेल, आकाशवाणी श्रोता संमेलन असेल, साहित्य संमेलन असेल, अगर आणखीन कविता संमेलन असेल, कवी लोकांचं संमेलन असतं. या सगळ्यातून माणसाला कुठेतरी विचार मिळतो, नवीन दिशा मिळते, काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं. त्यासाठी तुम्ही औरंगाबाद, जळगाव आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही आलेला आहात. प्रॉपरची किती मंडळी आहेत त्यापेक्षा बाहेरूनच मंडळी जास्त आलेली आहे, हेही महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही सगळेजण एकत्र येऊन, बाहेरून येऊन एखाद्या ठिकाणी कार्यक्रम करणं किती अवघड असतं याचं मला पूर्णपणे माहिती आहे, अनुभव आहे. तेव्हा इतका सुंदर कार्यक्रम सहज झालेला आहे. तर त्याच्या मागे महिना दीड महिन्याचं सगळं नियोजन आहे. आणि लागले दुसरं संमेलन दिल्लीत वगैरे 24 तारखेला काहीतरी आहे म्हणत होते श्रीकांतराव. अखिल भारतीय रेडिओ श्रोता संमेलन, क्या बात आहे. तर हे राज्यस्तरीय आहे आणि ते देशपातळीवरचं आहे. तेव्हा या उपक्रमाला असाच भरभरून प्रतिसाद लाभो. दरवर्षी आपण सगळ्यांनी चांगल्या गोष्टी ऐका. मनुष्य जन्म एकदाच येतो, आपण ते पुनर्जन्म वगैरे बघू. दिला परमेश्वरानं तर ठीक आहे, नाही दिलं तर काय भांडणार आहात का आपण? आता मिळालाय आणि आपल्याला आता उत्तम जगायचंय, आनंदाने जगायचंय. तुम्हाला जाता जाता एक मंत्र देतो. या महाराष्ट्रात योगी चांगदेव 1400 वर्षे जगले. किती? आता माणसं 60-65 फार झालं तर 75-80, मागची पिढी समजा थोडंसं 100 तर बहुतेक गाठल्या जात नाही. आता सुद्धा आपल्याला 100पेक्षा जास्त काळ जगता येतं हे लक्षात ठेवा. तुम्हाला योगाचा अभ्यास करा तुम्ही. त्यातले कुंभक, नाडीशुद्धी, काही मुद्रा आणि वज्रासन अशा काही गोष्टी जर तुम्ही दररोज नित्यनेमाने केल्या, तुमचा बघा श्वास हेच जीवन आहे. श्वास जितका श्वास तुम्ही कमी वापराल तेवढं तुमचं आयुष्य जास्त वाढतं. हे योगशास्त्राचं मी स्वतः ते करतो म्हणून तुम्हाला सांगतो. आधी केले मग सांगितले, न करता नाही सांगत. आणि मला ते तब्येतीला मानवलेलं आहे म्हणून मी आपल्याला सांगतो. तेव्हा योगा करा, साहित्याचं वाचन करा, संगीताचं श्रवण करा आणि मित्रपरिवार जोडा. हा जो परिवार आहे तो तुमचा सगळा गोतवळा झाला पाहिजे, एक परिवार झाला पाहिजे तो. आणि राज्यस्तरीय संमेलन असं भव्य दिव्य झालं पाहिजे, होत राहील. तेव्हा सुरुवातीला मी एक आपल्याला एकनाथांची रचना, आमच्या मकरंदजींनी, आमचे साथीदार हार्मोनियम वादक, अतिशय सुंदर हार्मोनियम वाजवतात, खरवंडीकर मकरंद. मी म्हटलं
प्रॉपरचे किती आलेत, पण साथीदार प्रॉपरचेच आहेत, त्यामुळे मला स्थानिक पातळीवर टीका करता येणार नाही. पूर्वी नाथांच्या काळात समाज कर्मठ होता. काहींना म्हणजे जे संध्या करत असत त्यांना असा अभिमान होता की मी संध्या करतो, म्हणजे माझ्या इतका श्रेष्ठ कोणी नाही. नाथांनी असं सांगितलं, संध्या करत असलास आणि संशय मनात असेल तर त्या संध्येचा काहीच उपयोग नाही. झाली संध्या संदेह माझा गेला. संदेह गेला तर संध्या केल्याचा उपयोग आहे, कारण आत्माराम हृदयी प्रगटला. मग आत्माराम, संदेह असेल तर आत्माराम प्रगटणारच नाही. खरं म्हणजे आपल्या अंतरामध्येच आत्माराम आहे, कुठे बाहेर शोधायला जायची गरज नाही. तेव्हा आमच्या निवेदकांचा आवाज ऐकल्यावर मला आयाम सयानी काय अमीन सयानी, हां, त्यांची आठवण आली. असा तुमचा आवाज आहे, छान बोलता तुम्ही. झाली संध्या संदेह माझा गेला. 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 आत्माराम 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 हृदयी प्रकटला. झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. शांती क्षमा यमुना सरस्वती. शांती क्षमा यमुना सरस्वती. असी पदे एकत्र जेथे होते. असी पदे एकत्र जेथे होती. स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती. झाली संध्या संदेह माझा गेला. 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 सद्बुद्धीचे घालून शुद्धासन. सद्बुद्धीचे घालून शुद्धासन. वरी सद्गुरूची दया परिपूर्ण. वरी सद्गुरूची दया
जिन्हें कोई गम होता है। अहिल्या नगर के सभी रेडियो श्रोता संघ के यहाँ पर आए हुए हमारे बहन और भाइयों से मैं गुजारिश करूंगा कि तालियां वो नहीं बजाते जिन्हें कोई गम होता है, अरे तालियां तो वो बजाते हैं जिनके हाथों में दम होता है। जोरदार तालियां। थैंक यू वेरी मच, वेलकम। तो आइए बहन और भाइयों, संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे है राम। संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे हैं राम। रागी जो सुनाए रागिनी, तो रोगी को मिले आराम। वाह, अगला भजन प्लीज। थैंक यू। जो जिन्हें जाना उसी ने पहचाना। और फड़ साहब ने जो आज हमारे को भक्ति रस में ऐसा डुबाया कि जैसे मिठाई की दुकान में शक्कर के पाक में गुलाब जामुन लबालब डूबते हैं, निकाले तो पाक, नहीं खाए तो पाक, और मुंह में डाले तो पाकीज़ा हो जाते हैं। हाय हाय हाय, क्या बात है, क्या बात है। ये स्वर भीमसेन जोशी से लिए हुए हैं आपके साथ जी, बहुत ही। और ऐसा आनंद आया पंडित जी, अच्छा, मैं आपका सत्कार भी कर रहा हूँ। मैं ऊपर आ रहा हूँ, भाई साहब की आज्ञा लेके आ रहा हूँ। जी 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 सर, आज मैं थोड़ा देरी से पहुंचा हूँ, इसके लिए मैं क्षमा चाहता हूँ पंडित जी महाराज। जी हाँ, यहाँ पर कुछ सत्कार सम्मान होने जा रहे हैं। और विशेष बात मैं सबसे पहले आपको बता दूं, यहाँ पर स्नेहालय रेडियो नगर 90.4 FM के हेड श्रीमान संदीप जी क्षीरसागर यहाँ पर मौजूद हैं हमारे बीच। और ये जो प्रोग्राम आज और कल होने जा रहा है, इसका पूरा प्रसारण शुक्रवार रात्रि के 10 बजे किया जाएगा स्नेहालय रेडियो नगर 90.4 FM पर। जरूर सुनिएगा। धन्यवाद। आइए बहनों भैया, अब हम यहाँ पर सत्कार करने जा रहे हैं सूर्य भास्कर, जहाँ पंडित भीमसेन जोशी इनके आद्य शिष्य हैं, यादवराज जी फड़ साहब। इनका सम्मान यहाँ पर होने जा रहा है। और साथ ही साथ मैं ये कहूँ, यहाँ पर अभी अभी तशरीफ लाए हैं आकाशवाणी अकोल्याचे उद्घोषक महोदय या ठिकाणी आलेले, त्यांचंही शब्दसुमनाने स्वागत। विकास पल्लाडे साहेब, समीर शिरवळकर साहेब आणि सुधीर फुलके साहेब औरंगाबाद अकोला आकाशवाणी केंद्रावरून हे तिन्ही उद्घोषक या ठिकाणी आले, त्यांचंही जोरदार टाळ्याने स्वागत करूया। या ठिकाणी सत्कार होतोय कलाकार पंडित भीमसेन जोशी यांचे आद्य शिष्य पंडित यादवराज फड साहेब, तसंच हार्मोनियमवर मकरंद सरवंडीकर साहेब, तसंच तबला शेखर दरोडे साहेब, पखवाज आसाराम साबळे साहेब यांचा सत्कार यावेळेस होतोय। टाळवर टाळवादक किरण जोशी, स्वरसाथ महेश खोपटीकर आणि वेदांत कुलकर्णी। अतिशय सर मंत्रमुग्ध केलंय आपण, तुमचं अभिनंदन करावं तेवढं कमीच। सुंदरच और आपका सत्कार विशेष तौर पर यहाँ पर तत्कालीन औरंगाबाद आज का छत्रपति संभाजी नगर से आए हुए हैं जगन्नाथ बसैये साहब आपका सम्मान करना चाहते हैं। फूलों की सेज नहीं लेकिन पलकों को बिछाया है हमने, फूलों की सेज नहीं लेकिन पलकों को बिछाया है हमने, चंदा के किरणों के लिए इस मन को जलाया है हमने। मोतियों की माला पहनाकर और एक शानदार शेला देकर इनका स्वागत करने जा रहे हैं। श्रीकांत फड़ साहब कृपया स्टेज पर आने का कष्ट कीजिएगा। जी जी बोलिए। जो मेरे ज्येष्ठ भ्राता स्वर्गीय फड़ गुरु जी के चिरंजीव है, इतना अच्छा भक्ति का रस उन्होंने निर्माण किया है, मैं उनको सच्चा साधुवाद दूंगा। क्योंकि ये रस कहीं निर्माण नहीं होता, केवल वही होता है। कहाँ होता है? ज्योतिर्लिंग के पास जो रहते हैं वहीं पर होता है। उनके लिए मैं स्वागत करता हूँ। 2 मिनट समय दिए उसके लिए मैं धन्यवाद देता हूँ। आकाशवाणी परभणीचे
रमेश पवार साहेब उद्घोषक आहेत, त्यांचंही नुकतंच या ठिकाणी आगमन झाले. टाळ्यांनी स्वागत करूया. आणि साताऱ्याहून आलेल्या उद्घोषिका, जसं की मी सुरुवातीला सांगितलंच आहे, वसुंधरा खांडके आणि मानसी मोघे या देखील या ठिकाणी हजर आहेत. त्यांचंही स्वागत. विशेष तौर पर मैं यहाँ उल्लेख करना चाहूँगा ऑर्केस्ट्रा संगीत सितारे के संचालक और हमारे साउंड ऑपरेटर, जिनके नाम में सब कुछ भरा है. आपका नाम है अभिनय विनय कसबेकर. अभिनय तो इस तरह करते हैं आप कि क्या बताएं, और ये विनयशीलता आपके पिताश्री से आपको मिली है. और कसबेकर आपका शुभ नाम है, सरनेम है. इतना कसर है आपके साउंड ऑपरेटिंग में कि क्या बताएं, क्योंकि साउंड के बिना सब अधूरा होता है. हमारा स्टेज शो जो भी है वो साउंड के दारोमदार पर ही होता है, इसलिए उनका विशेष अभिनंदन मैं करना चाहूँगा. बहुत अच्छी तरह ऑपरेटिंग कर रहे हैं, धन्यवाद. उनके लिए भी तालियां होनी चाहिए. थँक यू. तसं मला मराठीतून सूचना मिळाली की मराठीतून बोला, पण ती सवय आहे गेल्या 50 वर्षांपासून. मी त्या अमीन सयानी साहेबांच्या आवाजातूनच बोलत असतो, त्यामुळे ते हिंदीच येऊन जातं, माफ करा. छत्रपति संभाजीनगर से आए हैं जगन्नाथ जी बसैये साहेब. अरे बाप रे बाप, ये क्या बात है. हाँ, वाह. ये पीढ़ी भी है, उसमें आज का प्रोग्राम रिकॉर्डेड है, अभी करेंगे. और सभी यहाँ पर आए हुए श्रोतागण का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ. आपका अपना रेडियो दोस्त रतन कुमार थोरात फ्रॉम जलगांव. बहनों भैया, आइए, ये संगीत सितारों में, ये ऑर्केस्ट्रा संगीत सितारे जो हैं, इसमें बहुत सारे नए पुराने गाने होंगे, आपकी मनपसंदी के नगमे होंगे, धूम धड़ाका होगा. तो बस धूम मचाने थोड़ी देर बाद आ रहा है ऑर्केस्ट्रा संगीत सितारे. जहाँ बहनों भैयों, इनके कलाकार आज के इस प्रोग्राम में 4 जान लगाएंगे, अपनी कला कसब के साथ दिखाएंगे, क्योंकि इनका नाम भी कसबेकर है. जी हाँ, तो बहनों भैयों, मैं आप जो खाना खा रहे हैं उनसे गुजारिश करूंगा कि भोजन का आस्वाद तो आप ले ही रहे हैं, चलिए क्यों न संगीत का आस्वाद लिया जाए, और सभी अपना स्थान ग्रहण कर लें. चंद ही मिनटों में शुरू होने जा रहा है आज की शानदार महफिल, ऑर्केस्ट्रा संगीत सितारे 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 सितारे. सम्मेलन का जो ग्रुप है उसमें देख ही रहे हैं कितने श्रोता उत्साह के साथ भाग ले रहे हैं. और इसमें बनो भाई, उन्होंने एक ऐलान ये किया है कि यहाँ सुपरस्टार फिल्मी कलाकार यानी सेलिब्रिटीज को हमने आमंत्रित किया है. तो हमारे बीच मौजूद है लिटिल चैम्प की कुमारी गौरी पगारे. कृपया स्टेज पर आए. ये मैड बॉक्स आजकल हर एक घर में है, और मैड बॉक्स के जरिए छोटे छोटे कलाकारों को चांस मिल रहा है, आगे बढ़ रहे हैं, बहुत तरक्की कर रहे हैं. तो लिटिल चैम्प में ये फर्स्ट विजेता हैं, प्रमुख अतिथि हैं आज के प्रोग्राम की. वेलकम कुमारी गौरी पगारे. आप कहाँ से हो भाई? एक माइक देंगे आप प्लीज. कुठून आलात? कोपरगाव. शिगा भाई, कोपरगाव. तो गौरी पगारे, अब आपकी बारी है. कौन सा गाना गाएंगे आप? हलगी वाजती. हलगी वाजती. वाजते, वाजवा की. तर हलगी वाजगी. चैती पौर्णिमेचा थाट, भक्तांचा गजबजाट, लाईटीचा लखलखाट,
इसके संगीत से संवारा है और मोहम्मद अजीज साहब ने इसको गाया है। फिलहाल आपके सामने गाने वाले हैं आदरणीय हमारे सुधीर फुलके, आकाशवाणी अकोला केंद्र की ओर से उद्घोषक है हमारे स्नेहालय, संदीप क्षीरसागर सर यहाँ पे है, उनके लिए सर्व माझे लाडके श्रोते याच ठिकाणी दूरवरून आलेत। तुम्हा सर्वांसाठी एक माझ्या सहकारी मित्र विकास पल्लाडेजी यांच्या आग्रहास्तव एक गाणं तुमच्यासाठी सादर करतो। नहीं होती सबके चेहरे में वो बात नहीं होती और थोड़े से अंधेरे से रात नहीं होती, यूं तो मिलते हैं लोग बहुत सारे अक्सर दुनिया में। जी हाँ दोस्तों, यूं तो मिलते हैं लोग बहुत सारे अक्सर दुनिया में, पर संदीप जी क्या कहे, पर क्या कहे, जिनसे हो मोहब्बत उन्हीं से तो मुलाकात बार बार नहीं होती, उन्हीं से तो मुलाकात बार बार